सद्गुरु स्वामी समर्थ जय जय सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता खेडी खेडे ग्रामी तू अवतरलासी जगदोद्धारासाठी राया तू फिरसी भक्त वत्सल खरा तू एक होशी म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता दैविक परब्रह्म तुमचा अवतार त्याची काय वर्णू लीला पामर शेषाधिक शिनले नलगेता पार तेथे जडमुळ कैसा करू मी विस्तार जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता देवा तू स्वामी राया निर्जन मुनि जन ध्यानी भावे तव पाया तुलसी अर्पण केली आपली ही काया शरणागता तुझे स्वामी राया जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता अघटित लीला करुणी जडमुळ उद्धरीले कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे चरण प्रसाद मोठा मजहे अनुभवले तुमच्या सूता नलगे तुमच्या दासा नलगे चरणा वेगळे जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता आरती अण्णा सद्गुरुनाथा स्वामी श्रीनाथच्या नाथा त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवितो माता स्वामी भक्ती स्वामी शक्ती अंगी बाणता अण्णा अंगी बाणता भक्त संकटी पडता त्यास तुम्हीच तारता ओ वाळू आरती अण्णा सद्गुरुनाथा स्वामी दीनांच्या नाथा त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवितो माता स्वामी ध्यास स्वामी आस महती सांगता अण्णा महती सांगता नजरे वाणी बसली फिरुनी स्वामी गाता ओ वाळू आरती अण्णा सद्गुरुनाथा स्वामी दीनांच्या
नाथा त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवितो माता स्वामी नाम स्वामी धाम करण्या मठ स्थापिता अण्णा स्वामी मठ स्थापिता स्वामी मय जीवन तुमचे आदर्श गाथा ओवाळू आरती अण्णा सद्गुरुनाथा स्वामी जीनांच्या नाथा त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवितो माता वाळू तुझला समर्था ओवाळू तुझला देह भाव अहंकार सदी जाईला दया क्षमा शांती या उजळल्या ज्योती समर्था उजळल्या ज्योती स्वयं प्रकाश रूप दौलते केले मूर्ती कापराची वाट ओवाळू तुझला समर्था ओवाळू तुझला देह भाव अहंकार सती जाळीला मी तू पण काजळी गेली समर्था काजळी गेली निजानंदे तनु तव पायी ओवाळी कापराची वाट ओवाळू तुझला समर्था ओवाळू तुझला देह भाव अहंकार सदी जाळीला आनंदाने भावे कापूर आरती केली समर्था आरती केली पंचतत्व भाव तनु पायी केली कापराची वाट ओवाळू तुझला समर्था ओवाळू तुझला देह भाव अहंकार सदी जाळीला श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. मी श्री श्री सद्गुरू दादा महाराज वंदने ताई माऊली आमच्या मंदिराचे संस्थापक सदस्य श्री PR कुलकर्णी आणि प्रदीपजी देशपांडे यांना मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. त्याचबरोबर राणेची वाडी कोकण तळा जिल्हा रायगड ना रायगड येथून साधारणतः 22 भक्त मंडळी इथे आले. त्यांचं मी इथं स्वागत करतो. त्यांच्यातले प्रतिनिधी म्हणून मी इथं आत्मारामजी चव्हाण आणि दत्तात्रयजी शेळके यांना मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्यांचे आपण टाळांच्या गजरात स्वागत करूया. आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 तारीख बघा किती छान आहे. 22/02/2024 वा सुंदर तारीख. अशा सुंदर तारखेला या ठिकाणी कोकणातील सर्व स्वामी भक्त त्यांचं मी इथं स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, TV चॅनलचे प्रतिनिधी, YouTube चॅनलचे प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया.
श्री स्वामी समर्थ. आज व्यासपीठ छान भरलेलं आहे. स्वामींचं देखणं रूप आहे. शेजारी अण्णांची आसनी मूर्ती आहे. शेळके साहेब मला समोर दिसतात. आई मौली आणि सद्गुरू दादा महाराज प्रसन्न हास्य मुद्रेने सगळ्यांच्याकडे पाहत आहेत. बघा आपण कसं वाटतं, बघा कसं दिसतंय ते सगळं. आत्मारामजी जरा आखडून बसलेले आहेत. नका, दादांच्या शेजारी बसायला मिळतं हे भाग्य आहे. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार आहे, त्याबरोबर आज दुसरा एक योग आहे. तो कोणता? तर तो आहे आज कुठला योग आहे? सोने खरेदी करतात. गुरुपुष्य. आज गुरुपुष्य योग आहे. आज गुरुपुष्याचा योग आहे. आजच्या तारखेला अजून एक दुसरी एक आहे की विश्वकर्मा जयंती. आता हा मला विश्वकर्मा हा कसा शब्द आठवला माहिती आहे का? आज ज्यांचे वाढदिवस आहेत, आमच्या इथं मंदिरातले वाढदिवस आहेत, काही लग्नांचा वाढदिवस आहे, काहींचे वाढदिवस आहे, ते मी नंतर हे करतो, घोषणा करतो. पण तत्पूर्वी सुद्धा सांगतो की आज विश्वकर्मा जयंती. विश्वकर्मा म्हणजे कोण हो माहिती आहे काय? आता तुम्हाला कोकणातला बऱ्याच जणांना माहिती असेल. विश्वकर्मा सृष्टीची रचना करणारे. सृष्टीची रचना करणारे, बरोबर ना? त्यांनी, आता मी साधं असं म्हणतो की त्यांनी 2 रचना केलेल्या आहेत. तर साधारणतः काय माहिती आहेत कुठल्या रचना केलेल्या? हो, असं का करता? द्वारका वसवली. श्रीकृष्णाने कोणाला सांगितलं होतं? द्वारका वसवला. सोन्याची द्वारका विश्वकर्माने तयार केली. महाभारतामध्ये मयसभा, समोर पाणी दिसतंय पण त्याच्यावरनं चालता येते, आणि समोर जमीन दिसते, तिथं जाऊन धपकन दुर्योधन पडलं. ही अशी मयसभा, त्याची रचना कोण केली? तर विश्वकर्माने केली. त्यांची आज जयंती आहे. त्याचबरोबर हिंदी सिनेमा सृष्टीतील, आता हे बाकीचे प्रश्न सद्गुरूंना सगळं माहिती आहेत. हिंदी सिनेमा सृष्टीवर जे जरा इन्स्पेक्टरचं वगैरे काम करायचे, साधारणतः कडक असं बोलणं वगैरे कडक होतं त्यांचं, सळसळीत शरीरयष्टी. सांगितलं बघा दादांनी, म्हणजे सांगायचं आपली बाकी एवढंच फक्त म्हटलं की दादाने लगेच सांगितलं. इफ्तेखार त्यांचा आज जन्मदिवस आहे. अजून बऱ्याच काय गोष्टी आहे, पण तरी सुद्धा आज इथं कोकणातील लोक आली, हा आमच्यासाठी सर्वात भाग्याचा दिवस आहे. श्री स्वामी समर्थ. आजचे आरतीचे भाग्यवान सेवकरी आणि महाप्रसादाचे मानकरी जे आहेत ते आदरणीय स्वामी वर्गातील ज्येष्ठ अधिकारी आदरणीय रानडे काका, त्याचबरोबर आम्हाला दर गुरुवारी इथं अत्यंत चविष्ट प्रसाद करून देणारे धनश्री केटर्सचे मालक श्री योगेशजी शिंदे, त्यांचा आज वाढदिवस आहे. मी जे म्हटलं ना वाढदिवस आहे, तर त्या दोघांचा आज महाप्रसाद आहे. त्यांना मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना विनंती करतो की त्यांच्या कृपया यथोचित सत्कार करावा. रानडे काका, काकू, योगेशजी शिंदे आणि स्नेहलताई शिंदे. माझ्याकडे बघा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज
योगेशजी शिंदेंचा वाढदिवस आहे मी सांगितलं. त्याचबरोबर आमच्या इथे जे सेवेकरी म्हणजे आपण जे म्हणतो आदर्श सेवेकरी कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण जे आहे ते श्री अजितराव मेंगे आणि सौ दीपालीताई मेंगे यांना मी इथं आमंत्रित करतो. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आपण त्यांच्या टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया. एक आदर्श जोडपं सेवा स्वामींची कशी करावी हे त्यांच्याकडनं शिकून घ्यावं. बोलण्यामध्ये लीनता, नम्रता. आपण बघाल चालता बोलता जे आहेत ना ते अतिशय नम्र आहेत. असे श्री अजितराव आणि दीपालीताई टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी जे म्हणालो मगाशी विश्वकर्मा यांनी 2 रचना केल्या आहेत. इथंच आमच्या इथं 2 रचना आहेत बघा. एक प्रसाद जे करणारे आहेत श्री योगेशजी शिंदे आणि आदर्श सेवेकरी जे आहे अजितराव, हे आमच्या 2 रचनाच आहेत इथं. तर त्यांचं पुन्हा एकदा आपण टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया. रचना हा शब्द माझा फार आला का हो. त्याचं कारण असं हे असं आहे की आमच्या मंदिरातील आणखीन एक सेवेकरी सौ रचनाताई जाधव त्यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांचे आपण अभिनंदन करूया. ते जर असतील. रचनाताई सुद्धा एक आदर्श शिक्षिका आहेत. त्यांचे क्लासेस आहेत अतिशय माफक दरात. आता क्लासेस म्हणतात तर क्लासेसची फीज आपल्याला माहिती असेल, पण रचनाताईंचं असं आहे की अतिशय माफक दरात फी माफक आहे. माफक याचा अर्थ असा आहे की ज्यांना फी देता येणं त्यांना फी माफ आहे. हा माफकचा अर्थ होतो. त्या अशा रचनाताई त्यांचं आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करू. त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. मोठ्यांचा वाढदिवस झाला, लग्नाचा वाढदिवस झाला, त्यांचे सत्कार झाले. आमचे बालसेवेकरी इथं जे आहेत अकॅडमिक करिअर त्याच्या व्यतिरिक्त ग्राउंडवरचं करिअर असे जे आहेत तर आता मी एकेकांना बोलवत होतं. सान्वी नांगरे साहेबांना म्हणतो त्यांची आपण यथोचित अभिनंदन करावं, सत्कार करावा. सान्वी खूप खूप अभिनंदन तुझं. टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया आपण सान्वीचं. हां, त्याचबरोबर योगेशजी शिंदे यांची कन्या ज्ञानेश्वरी शिंदे, ज्ञानेश्वरी काय इंद्रायणी ज्ञानेश्वरी शिंदे, तिच्याकडे बघितल्यानंतर बघा कसं वाटतंय. लाठीकाठी, त्याच्यामध्ये लाठीकाठीमध्ये ही सुद्धा बघा सान्वी. म्हणजे आपण जर बघितलं आता एक आता ह्याच्यावर व्हॉट्सअपवर एक हे फिरतं काठी फिरवत असताना असं एक कुठला तरी मुलगा दाखवला छोटा. तर त्याला दाखवण्यापेक्षा ह्या मुलांना जर दाखवलं असतं ना तो जास्त व्हायरल झाला असता. मी आमच्या ह्यांना सांगितलं पण ते काय ऐकत नाही. होतं म्हणतं आम्हाला प्रसिद्धी नको आहे, बास एवढं पुरेसं आहे असं म्हणतं. तर ही लाठीकाठी इकडे बघ अतिशय सुंदर, खूप सुंदरपणे लाठी फिरवते. आपण म्हणजे तिच्या चेहऱ्यावर जाऊ नका. जर तिने सुरुवात केली तर इथून तिथपर्यंत जायला सगळ्यांना 10 जण सुद्धा त्याला हात लावू शकणार नाही. अशी ही ज्ञानेश्वरी. खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. झाले आमचे जे आहेत फोटो काढणारे जे आहेत जोशी काका, एकही फोटो चुकत नाहीत. आणि एखादा ते जर नसले तर आमचे सगळे बोंब की आता फोटो काढायचे कुठे. श्री स्वामी समर्थ.
आज या ठिकाणी कोकणातून सकाळी निघालेले सर्व स्वामी भक्त, त्यांचाही यथोचित सत्कार करावा, सन्मान करावा, सद्गुरूंनी सन्मान करावा, ताई माऊलींनी सन्मान करावा, असं आम्हा सर्व स्वामी भक्तांना वाटतं. आणि सद्गुरू कधी कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही. तर आता फक्त मी आत्माराम पहिल्यांदा इथं स्टेजवर जे आहेत शेळके साहेब आणि आत्मारामजी, ह्या दोघांचा पहिल्यांदा उभयांचा आपण सत्कार करावा अशी मी सद्गुरूंना विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. शेळके साहेब. शेळके साहेबांचा स्वीकार होतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आत्मारामजी चव्हाण या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भरतजी चव्हाण. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नानासाहेब रिसबोड. माझ्याकडे बघा. आणि समर्थ महाराज की जय. बाळाराम चव्हाण. टाळ्यांचा गजर चालू राहू दे. माझ्याकडे बघा. शरदजी चव्हाण. इकडे बघा. शांतारामजी होलत. संध्याताई घोलप. थोडंसं मागे. नीलमाताई चव्हाण. सुजाताताई चव्हाण. संगीताताई चव्हाण. शशिकलाताई जाधव. मनीषाताई चव्हाण. विशाखाताई चव्हाण. सुषमा चव्हाण. जयश्री शेळके. मंजुळाताई घोलप.
तेजस्वीताई मालोरे, चिरंजीव कुमारी साक्षी शेळके, चुकून कोण राहिलं जर असेल कोकणातील, त्यांचं नाव घेतलं नाही असं कोण आहे का? त्यांनी हात वर करा. अरे मी कोकणातलं नाही का आहे? मी मला वाटलं मी तुमच्यातलाच आहे. नाही, मी तुमच्यातलाच एक आहे. कसं असतं, सद्गुरूंच्या हस्ते सन्मान स्वीकारणं हा आपला खूप मोठा सन्मान आहे. असे आमचे सद्गुरू. मी असे आपले सर्वांचे सद्गुरू. शब्द काय होतं, इकडं तिकडं होतात, पण शब्दाचे अर्थ इकडं तिकडं झाले की बदलतात. तर योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरला तर त्याचा योग्य अर्थ निघतो आणि मग चांगला त्याचा परिणाम घडून येतो. श्री स्वामी समर्थ. आता मी सद्गुरूंना विनंती करतो की आपलं अमृतवाणीतील प्रबोधन, पण तत्पूर्वी असं आहे की आज आपण जे ऐकली ती आरती, अण्णांची आरती, त्याची रचना केली आहे सद्गुरूंनी केली, त्याची चाल दिली आहे सद्गुरूंनी दिलेली आहे. आणि आम्ही दर आपण बघितला आजचा कार्यक्रम कसा असतो, या सुरुवातीपासूनचा जो असा आहे तर अशी तयारी आपण बघितली तर तयारी अशी असते. आणि आरती बरोबर 7 वाजता सुरू व्हायलाच पाहिजे, हा आमचा नियम आहे. कटाक्षाने तो पाळला जातो. आणि आज सुद्धा आपण बघितलं असेल बरोबर 7 वाजता आरती सुरू झाली. सांगायचं असं की सर्व कुठलेही इथली सेवा अतिशय शिस्तीत केली जाते. शिस्त हे आमचं ब्रीदवाक्य आहे. स्वयंशिस्त, कुठल्याही गोष्टीला शिस्त पाहिजे, त्याशिवाय काहीही अर्थ नाही. सद्गुरूंनी गीतं लिहिली. अण्णासाहेब सुद्धा गीतं लिहित होती. त्यांनी गीतं रचली, त्यांनी गीतं लिहिली, त्यांनी गीतं गायली. त्याच मार्गावर, त्याच पावलावर सद्गुरूंचं कार्य पुढं चालू आहे. मागच्या वेळेस इथं आबा आले होते, तर त्यांना काही प्रश्न विचारले होते मी. आबांनी सांगितलं, कारण आबा अण्णांच्या सहवासात फार होते. त्यांनी सांगितलं अण्णा कसं कार्य करायचं. अण्णा सल्ला द्यायचे, उपाययोजना सांगायचे, प्रश्न, त्यांचे प्रश्न येतात त्यांना प्रश्नांची उत्तरं सांगायची. आणि आत्ता आपण बाजारात बघतो, बाजारात म्हणजे जगामध्ये बघतो, पैशाला जास्त किंमत आहे. प्रत्येक गोष्टीत पैसा घेतला जातो. कसा पैसा मिळवता येईल ह्याच्याकडं कटाक्ष असतो लोकांचा, नजर तिकडंच असते. पण अण्णा एवढे उपाय सांगायचे, एवढे हे सगळे प्रश्नोत्तर व्हायचे, एकही पैसा कोणाचा घेत नव्हता, अजिबात पैसा घेत नव्हता. सद्गुरूंची आता ही सेवा गेली 2 वर्ष इथं सुरू आहे. प्रश्नोत्तर, अनेक भक्त येतात, दुरून दुरून येतात, पुण्यातून येतातच. अजून पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, महाराष्ट्रातून नागपूर, त्याचबरोबर परप्रांत म्हणजे कर्नाटक, तिथून भक्त येतात. त्याचबरोबर दिल्ली, आग्रा ह्या ठिकाण सुद्धा. आणि मला वाटतंय मध्य प्रदेश, राजस्थान, जोशी काका बरोबर आहे, मध्य प्रदेश, राजस्थान ह्या इथून सुद्धा
सद्गुरूंना भेटीसाठी लोक येतात, आपली समस्या विचारतात, समस्या निवारण होते. त्याच्यासाठी काय पाहिजे आपल्याला? कॅलिफोर्नियावरनं पण आलेले आहेत मध्ये. कॅलिफोर्निया, अमेरिका, अमेरिका, बेंगलोर. इथनं सुद्धा, बेंगलोर म्हणजे कर्नाटका, ह्या इथनं सुद्धा लोक आली. तिथून प्रश्न विचारले गेले, त्याचे उपाय सांगितलेले, त्यांना मार्ग सापडले, ते त्यात समाधानी झाले, त्यांना उत्तर मिळाले, समस्या निवारण झालेलं आहे. पण ह्याच्यासाठी पाहिजे काय? भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे आणि मुख्य म्हणजे संयम पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. तर ह्यासाठी सुद्धा सद्गुरू दादा महाराज एकही पैसा कोणाकडून घेत नाहीत. पैसे घेत नाहीत हे गोष्ट वेगळीच. जो माणूस येतो त्याला त्याचबरोबर इथं प्रसाद देतात, त्याला पोथी देतात, स्वामी चरित्र सारामृत किंवा त्या अनुषंगाने काय जे असेल त्या ठिकाणी इथं देतात आणि त्याचेही चार्जेस घेतले जात नाहीत. एकही पैसा इथं घेतला जात नाही. मला आता माझ्यासमोर एक उदाहरण दिसतं, मी सद्गुरूंची विनंती घेतो आणि सांगू का? मी एक उदाहरण मी आपल्याला उदाहरण म्हणून सांगतो की साधारणतः एक महिनाभरापूर्वीचं असेल तर सॉफिस्टिकेटेड जोडपं इथं आलं होतं. सद्गुरूंना भेटलं, आधी पूर्वपरवानगी घेतली होती त्यांनी इथं बसले होते दोघंजण. आम्ही इथं बाकीचे भक्त इथं बाजूला होतो आणि त्यांचे काय संवाद जो झाला, प्रश्नोत्तरं झाली आणि त्यानंतर मला वाटतं त्यांनी काहीतरी पाकिटातून असे 500च्या नोटा वगैरे होत्या बघा, बऱ्याच अशा, आणि ते सद्गुरूंना द्यायला लागले. सद्गुरूंनी म्हटले एकही पैसा कृपा इथं देऊ नका. आणि जोशी काकांना सांगितलं तिथं समोर पेढ्याचा बॉक्स होता तिथं, आणि त्यांना सांगितलं हा पेढ्याचा बॉक्स त्यांना द्या. माणसाला पैसे बघितले तोंडाला पाणी सुटतं. तर हे उदाहरण माझ्या समोर घडलेलं आहे. असे अनेक उदाहरणं इथं होतात, असे अनेक उदाहरणं इथं घडतात आणि इथं दिसून येतात. अण्णांचं कार्य, जे अण्णांनी कार्य आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, तेच कार्य इथं पुढं चालू आहे. अण्णांचं प्रबोधन, अण्णांचं प्रवचन, अण्णांचं कीर्तन, अण्णांचं गायन, अण्णांचं गीत. तसंच सद्गुरूंनी सुद्धा एक गीत लिहिलेलं आहे. मी सद्गुरूंना विनंती करतो की आपल्या प्रबोधनाची सुरुवात प्रथम आपण अण्णांचा जो आपण जप करतो, इच्छित दाता, त्या जपाने आपण सुरुवात करूया आणि नंतर ते गीत होईल. तर सद्गुरूंना मी विनंती करतो की आपण ह्या पुढचे सूत्र आपण आपल्या हाती घ्यावे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. परमपूज्य गुरुवर्य अण्णांनी सिद्ध केलेला जप सुरुवात आपण सामुदायिक उपासनेने करू. 15 वेळेला आपल्याला तो जप करायचा, सगळ्यांनाच करायचा आहे. ज्यांचा पाठ आहे त्यांनी माझ्याबरोबर म्हणा, ज्यांचा पाठ नाही त्यांनी हात जोडून फक्त बसावं. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता,
श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. स्वामी समर्थ. परमपूज्य अण्णा महाराज की जय. गुरुवारांची आठवण एकदम तीव्रतेने झाली. अण्णांचा कार्यक्रम इथे व्हायचा आणि भरतजी चव्हाण, आत्मारामजी चव्हाण, शेळके सगळे इथे असायचे आणि असंच भरगत सगळे स्वामी भक्त बसलेले आहेत. अण्णा सामुदायिक जप घ्यायचे आणि कार्यक्रमाला सुरुवात करायचे. तर तो क्षण खूप तीव्रतेने आठवला. अण्णांनी स्वतः ती गाणी लिहिलेली होती. त्या गाण्यांना चालीसुद्धा अण्णांनी लावलेल्या होत्या आणि त्या गाण्यांच्या कॅसेट तयार केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये स्वामी गीत गान भाग 1 आणि भाग 2 असे त्यांनी केलेले होते. ते जे काही गुरुवारांच्याकडनं शिकायला मिळालं, तिथे असताना जे काही निरीक्षण करत होतो, अण्णा कसे बसतात, अण्णा कसे वागतात, अण्णा कसं बोलतात, त्यांचं उद्दिष्ट काय आहे, हे एवढं कशा करता करतात, स्वामी सेवा ही कशा करतात, स्वामी नामाचा प्रचार कोकणामध्ये जाऊन आज आपण जेव्हा आम्ही बघतो, आता आपल्या गावामध्ये जे मंदिर बांधतात त्या गावामध्ये आम्ही जेव्हा येतो 4 ते 5 तास लागतात आत्ताच्या ह्या काळामध्ये. पूर्वी तर काही रस्त्यावर काही नसताना अण्णा यायचे आणि शेळके साहेब किंवा आत्माराम चव्हाण साहेब त्याला त्यांना गाडीवरनं वगैरे घेऊन आपल्या गावामध्ये आणायचे आणि मग अण्णा तिथे राहून स्वामी सेवेचं कार्य करायचे. त्या काळी किती अवघड होतं याची कल्पना येते. आत्ता आम्ही येतो, गाडीमधनं येतो, आरामशीर बसून येतो, पण त्या काळात जसं मिळेल त्या वाहनाने यायचं. स्कूटर तर स्कूटर, रिक्षा तर रिक्षा असा प्रवास करून आणि अशी एक एक केंद्र अण्णांनी उभी केलेली आहेत. कुठलीही गोष्ट अनुकरण करणं मला असं वाटतं की मी जसं अण्णा करत होते तसं आपण करतो. अण्णाच आहेत, पण आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे असं मला नेहमी वाटतं. आपण प्रयत्न करायचा, जसं त्यांनी केलं आपणही तसं करू. एक जागा असते, ती जागा त्यांची ती ठरलेली आहेच, तिथं आपण विचार पण नाही करत की त्या जागेवर आपल्याला जायचं आहे. फक्त तो जो त्यांनी मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरून आपल्याला चालायचं आहे. गीत लेखन की त्याच्यामधनं स्वामी भक्ती किंवा स्वामी नामाचा प्रसार कसा करता येईल, जी काय आत्तापर्यंत गाणी लिहून झालेली आहेत. अण्णांची आरती लिहून झाली. अण्णांच्या आरतीमध्ये जर का तुम्ही ऐकली की आपल्याला जर का कधी परत पाठवता आली तर मी छापील आहे पुस्तक आपल्याकडे, त्याच्यातनं मी तुम्हाला ती आरती पाठवीन. त्याच्यामध्ये अण्णांचं उद्दिष्ट काय होतं, स्वामी भक्ती कशी करावी किंवा ते स्वतः कसे होते, त्या 3 कडव्यांमध्ये सगळं आपल्याला समजतं. हा जो गीत लेखनाचा प्रकार आहे तो महाराजच करून घेतात. अण्णांची शक्ती ते करून घेते. आणि कधीतरी एखादं गाणं असं मनामध्ये एक दिवसभर असं रुंजी घालत असतं, कुठलं तरी एखादं मराठी गाणं ऐकलेलं असतं, एखादं भावगीत ऐकलेलं असतं आणि आज रात्री आपण त्याच्यावरती आपण गाणं लिहावं असं वाटतं. ते दिवसभर ते गाणं मनात गुंजत असतं. रात्री महाराजांना प्रार्थना केली, अण्णांच्या समोर तिथे जाऊन बसलं, वही पेन घेऊन बसलं की ती लिहायला सुरुवात होती. आणि अक्षरशः काय काळात एक 10 ते 15 मिनिटात कुठेही खाडाखोड नव्हतं वर ते गाणं काय काळ पूर्ण लिहून होतं. काही वेळेला अर्धा तास लागतो, काही काळ अक्षरशः भराभरा उतरवलं जातं. 15-20 मिनिटात तयार होतं गाणं. ते आत्ताचं गाणं जे हल्ल्या साहेबांना त्याने मी लिहून झाल्यानंतर एक मी फोटो काढला आणि त्यांना पाठवला. त्याने तो इथे झेरॉक्स करून आणलाय. आता आज त्या गाण्यावरतीच तुम्ही बोला असं काल त्यांनी मला सांगितलं.
गाणं पाठ करायला थोडा वेळ लागला. गाणं आहे मराठीमध्ये, भक्तिगीतच आहे. ते पाठ करून आज सांगायचं, आज त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. कालच्या रात्री मी थोडा वेळ विचार करत होतो, आज सकाळी उठल्यानंतर हे सगळं बघितलं. परत एकदा गाण्याची चाल शक्यतो तशी सादर करायचा प्रयत्न करतो. ह्याच्यामध्ये भावना अशी असते की मी सेवा करतोय. गाणं कुणी गायलेलं आहे, त्यांचा आवाज कसा होता, मला तसा जमतोय का नाही, हा त्याच्यामध्ये प्रश्न नसतो. अण्णांनी गायन सेवा का सुरू केली की गायन सेवा दत्त मार्गात, दत्त महाराजांना किंवा स्वामींना गायन सेवा खूप आवडायची आणि भक्तांच्या जवळ जाण्याचा तो एक मार्ग होता. अण्णांनी सांगितलं की जेव्हा अशी गाणी लोक ऐकतील त्याला ती लोक आपोआप स्वामींच्याकडे जास्ती आकृष्ट होतील, स्वामी सेवेमध्ये येतील. असं कोरडं भाषण करण्यापेक्षा एखादं आपण गाणं घेतलं. म्हणून मग भरत चव्हाण इथे समोर आहेत की ते जे गाणी सादर करायचे, 2 गाणी झाली की अण्णामध्ये प्रवचन करायचे, 2 गाणी आली की अण्णामध्ये प्रवचन करायचे. गाणी ऐकताना समोरची लोक तल्लीन होऊन जातात, नवीन चाली ऐकायला मिळतात आणि हा एक खूप चांगला मार्ग देवाच्या जवळ जाण्याचा. त्याच्याकरता तो अण्णांनी स्वतः ते सुरू केलं होतं. नाव पण अण्णांनी दिलं की स्वामी गीत गान. जिथं स्वामींचं वर्णन कसं करता येणं आहे, अण्णांचं वर्णन कसं करता यायचं, हा एक वेगळा प्रश्न येतो आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की ती खूपच अवघड गोष्ट आहे. गुरूंचं वर्णन आपण काय करणार, जे काय जमेल आपण त्या संदर्भात बोलू शकतो, सांगू शकतो. कारण किती वर्णन केलं तरी गुरुचे गुण हे वेगळेच राहतात, गुरुचं स्थान हे उच्चपदीच राहतं. एक प्रयत्न फक्त मी आता करतो. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालय, देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालय, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई, देव देव्हाऱ्यात आहे, देव नाही देवालयी. स्वामी शरीराचा हा श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास, स्वामी शरीराचा हा श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास, स्वामी आशिष मिळती त्यास, स्वामी सेवेची धरी जो आस, स्वामी शरीराचा हा श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास. स्वामी शरीराचा हा श्वास. गाणं अजून बाकी आहे, प्रत्येक कडव्याला मी फक्त निरूपण करत जातो. शरीराला आवश्यकता काय, आपल्याला जेवण, कपडे पाहिजेत, राहायला घर पाहिजे, गाडी पाहिजे. हे सगळं करताना पण सगळ्यात महत्वाचा काय, श्वास महत्वाचा आहे. आपल्याला डोळे पाहिजेत, आपल्याला ऐकायला यायला पाहिजे, आपल्याला बोलता यायला पाहिजे. पण हे सगळं कधी, जर का श्वास असेल तर हे सगळं आपल्याला सुख उपभोगता येतं. श्वास संपला, सगळं इथेच राहतं. स्वामी नामाचा हा जो ध्यास लागला पाहिजे. अण्णांचंच एक वाक्य होतं, सबसे बडा गुरु, गुरु से बडा उसका ध्यास. आणि स्वामी आशिष मिळती त्याला, जो कोणी सेवा करतो स्वामींची, त्यालाच फक्त स्वामी आशीर्वाद देत आहेत. ते महाराजांना प्रिय काय, सेवा, मनोभावे केलेली सेवा. फक्त 2 हात जोडा, आपलं मस्तक तिथे झुकवा, आपलं सर्वस्व तिथे अर्पण करा. सर्वस्व अर्पण करायचं. त्याच्याकरता काय, श्वास, आपला श्वास काय, ते स्वामी आहेत.
हे पहिलं कबूल करा. आपला श्वास कोणामुळे सुरू आहे? स्वामींच्यामुळे श्वास सुरू आहे. आपल्याकडं वैभव आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे. एक गोष्ट सांगतो, अण्णांचे गुरु जे ते त्यांचे गुरु पिठले महाराज. पिठले महाराजांच्यावरती स्वामींनी लहानपणापासूनच कृपा केलेली होती. स्वामींच्या कृपेने सगळं त्यांचं चांगलं 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 शिक्षण झालं, नोकरी मिळाली, लग्न झालं, भरपूर आर्थिक स्थिती चांगली, उत्तम. आणि एक दिवस स्वामींनी सांगितलं, हे सगळं सोड. बघा म्हणजे हा महत्वाचं काय आता त्याच्यात होतं, हा सगळा कुटुंब आपण जो उभं केलेलं जे आहे, संपत्ती जी आहे, घरदार जे आहे, हे सगळं सोडायचं आणि स्वामींच्या बरोबर जायचं. माझ्या कार्याची तुला ध्वजा उभारायची आहे. मग आता लक्षात आलं आपला श्वास कोण आहेत? महाराज. हे सगळं सोडलं, आपला श्वास राहिला तर आपण राहणार. त्यांनी ते क्षणात सगळं सोडलं आणि स्वामी नामाचा जो झेंडा हातात घेतला, स्वामी नामाची ध्वजा जी त्यांनी फडकवत ठेवली, स्वामी नामाचा प्रचार करण्याचं जे त्यांनी ध्येय ठेवलं, ते त्यांच्या शिष्यांकडनं परत अण्णांच्याकडे आलं. ते हीच वेळ होती. स्वामीसूत, स्वामी आपण पोथीमध्ये बघितलं असेल, स्वामीसूत म्हणजे हरिभाऊ खोत. सगळं असताना महाराजांनी एक दिवस त्यांना सांगितलं, सगळं आपलं घरदार लुटून टाक. त्यांनी काय अक्षरशः बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा काढून टाकलं, ते पण विकून टाकलं, सगळं ते देऊन टाकलं लोकांना. त्यातनं जो पैसा आला तो गोरगरीब लोकांना वाटून टाकला. का? तर श्वास आपला कोण आहेत? महाराज आहेत. ज्यांनी ओळखलं त्यांना महाराजांनी आपलंसं केलं. म्हणून ही गोष्ट सुरुवातीलाच मी अगदी अधोरेखित करतो की स्वामी शरीराचा हा श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास, स्वामी आशिष मिळती त्यास, स्वामी सेवेची धरी जो कास. स्वामी सेवा सारखं मनामध्ये ते राहायला पाहिजे. मी स्वामी सेवक आहे, माझ्याकडनं महाराज सेवा करून घेत आहेत. आणि हे कुठेही बाहेर चार चौघात न मिरवता सुद्धा आपल्याला हे करता येतं. जेव्हा मी इथे असतो, उभा असेल, त्याला हे हल्लासाहेब म्हणतात, दादा महाराज अमुक अमुक सगळं. पण हाच मी जेव्हा बाहेर जातो, मला कोणी ओळखणार नाही, इथं काय कार्य सुरू असतं, मी चार चौघांसारखाच बाहेर जातो, चार चौघांसारखेच कपडे असतात. फक्त माझ्या मनात विचार असतो की स्वामी सेवा, स्वामी नाम, त्याचा प्रचार झाला पाहिजे. जेव्हा आम्ही कोणी भेटतो, एकमेकांच्या बद्दल कधी विचार, कधी विषय निघतो स्वामींचा, ते आम्ही सगळ्यांना इथे बोलू, तुम्ही इथे या, इथलं कार्य बघा काय सुरू आहे ते. इथं आल्यानंतर महाराज त्या व्यक्तीला बरं दुसरीकडे कुठे बाहेर सोडत नाहीत. मग कसं आहे ते? स्वामी असती मंदिरात, स्वामी वसती मनामनात, स्वामी कृपेचा सागर, स्वामी मायेचे माहेर, स्वामी सत्य जे शाश्वत, स्वामी नसे केवळ भास, स्वामी शरीराचा हा श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास. स्वामी असती मंदिरात, महाराज आहेत इथं मंदिरात बसलेले आहेत. कधी पण या तुम्ही. प्रत्येकाला आल्यानंतर एक काहीतरी वेगळं अस्तित्व इथे जरूर जाणवतं. आणि मग स्वामी मनामनात कसे आहेत? मग तर मी नेहमी सांगतो, आपण जेव्हा बाहेर असतो, कुठे गाडीतनं आपण प्रवास करतोय, जेव्हा आपण महिला वर्ग काम करतायत, आपल्या गावात जेव्हा आता स्वामींची मूर्ती प्रतिष्ठापन होईल, ते मूर्तीचं रूप आपण डोळ्यामध्ये आणायचं. ते मंदिरात आहेत, आपण घरी आहोत. आपण काम करताना ती जर का रूप डोळ्यासमोर आणलं म्हणजे आपल्या मनात महाराज आले. ही गोष्ट घडली पाहिजे. पुरुष लोकांनी सुद्धा आपण जेव्हा बाहेर प्रवास करतो, ऑफिसमध्ये आहोत, कुठे काम जर का आपण हे रूप डोळ्यासमोर आणलं तर आपोआप नाम स्वामींच्या पाठीमागे येतं.
जेव्हा ते रूप येतं, स्मरण होतं, त्याला नाम येतं आणि मग ते नामस्मरण असं ते घडतं ते. आणि स्वामी तर कृपेचा सागर आहेत, महाराज करुणेचा सागर आहेत. परीक्षा घेतात, खूप कडक परीक्षा घेतात, पण दुसऱ्या क्षणी जर का आपण त्यांच्या चरणी लीन झालो, माफी मागितली, चुकलो, सर्वस्व आपण त्यांच्याकडं जर का वाहिलं, तर ते तेवढ्याच लवकर ते माफ पण करतात. बाळप्पासारख्या शिष्यांना किंवा स्वामी सुतांना, म्हणजे जे हरिभाऊ खोत, सूत म्हणजे मुलगा, त्यांना त्या करुणेचा खूप चांगला अनुभव आला. पण ज्यांची परीक्षा घ्यायला गेले, महाराजांचीच परीक्षा घ्यायला गेले, ते काही लोकांना महाराजांनी धडा पण शिकवला. जंगली महाराज आपण जर का नाव ऐकलं असेल, त्यांचे जे गुरु होते त्यांनी सांगितलं, अक्कलकोट में जाओ, उधर कौन वो स्वामी जो बैठा है अपने पास जो है उसको जो दिखा के आओ म्हणतात त्याला. म्हणजे त्यांच्याकडे जी काय विद्या होती ती त्या महाराजांना जाऊन तिथे दाखवून या म्हणतात. जंगली महाराज निघतात गुरूंची आज्ञा म्हणून, अक्कलकोटला येतात. महाराज झाडाखाली बसलेले आहेत, निवांत चित्त आहे, शांत प्रसन्न एकदम दिसत आहेत. आणि लांब उभे राहून जंगली महाराज त्यांचे ते प्रयोग सुरू करतात. महाराज जवळचा एक छोटासा दगड फक्त फेकून मारतात. जंगली महाराजांचं शरीर पूर्ण दगडाचं होऊन जातं. फक्त एवढंच त्यांना बोलता येईल इतपतच राहतात, काही हालचालच करता येत नाही त्यांना. 3 ते 4 तास तसेच उभे करून ठेवतात त्यांना. ते माफी मागतात शेवटी, चुकलं म्हणे, मी माझ्या गुरूंची आज्ञा मानून मी इकडे आलो, मला माहिती नाही आपली शक्ती काय, आपण कोण आहात, मी असं नको तो करायला. मग ते त्याला मोकळं करतात की तुझ्या गुरूंची शक्ती तुला दिलेली ती चांगली आहे, तू त्या चांगल्या कामाकरता वापर. अजूनही म्हणे पुढं इथं भविष्यात ज्या कोणाची अवघड कामं अडलेली असतील, तुझ्याकडे जे लोक येतील, तुला जे शरण येतील लोक, त्यांची कामं मार्गी लागतील, असा मी तुला आशीर्वाद देतो. ही कृपा, जो सागर आपण म्हणतो, कृपेचा सागर, भरपूर दयाघन, कितीतरी शब्द आहेत महाराजांना. आपल्या जर का तुम्ही निरीक्षण केला ना, गायीचे डोळे बघा, गाय एक शांत उभारून तुम्ही कधी बघितलं तर गायीच्या डोळ्यामध्ये एक वात्सल्य दिसतं, एक प्रेम दिसतं. ती करुणा स्वामींच्या डोळ्यात बघा तुम्ही नंतर कधी, ती दिसती आपल्याला. महाराज दिसताना रागीट दिसतात, पण जर का आपण शांत चित्ताने जर का बघितलं, आपण जर का नम्र झालो, तर महाराजांच्या डोळ्यात ती करुणा नक्कीच दिसते, ती कृपा नक्कीच दिसते, तो कृपेचा सागर नक्कीच दिसतो आपल्याला. हा मायेचा प्रकार, हा जो करुणेचा प्रकार, हे जे सद्गुरू असतात की हे जे पूर्ण म्हणजे महाराष्ट्र ब्रह्मांड नायकच आहेत, त्यांचं रागवणं त्या समोरच्या करता त्याचा उद्धार व्हावा म्हणून त्याचं रागवणं असतं. ते त्याच्याकडनं काही चुकीचं घडू नये, त्याच्याकडनं पुढं काहीतरी नक्कीच चांगलं घडावं, त्याच्याकरता ते त्याचं रागवणं असतं. आणि स्वामी मायेचं माहेर, मायेचं माहेर, माहेर हा शब्द जेव्हा हल्लाळ्यांच्याकडे आमचं बोलणं झालं, मला हल्लाळ काकांनी सांगितलं की तुम्ही माहेर हा शब्द तिथे बसतोय का बघा. तिथे शब्द वेगळा होता, मायेचा आभाळ असा शब्द होता. मी त्यांना म्हणलं की माहेर हा शब्द जरा स्त्रियांच्या बाजूने जास्ती वाटतो, स्त्रीला जरा माहेर म्हणलं की थोडंसं बरं वाटतं. माहेरचा विषय निघाला की जरा ती चेहरा पण आत्ताही खुल्ला बघायला लागेल, सगळ्यांचा चेहरा थोडासा लगेच बदल होतो चेहऱ्यावरती. तर ते म्हणले की असं नाही म्हणे, माहेर संतांचं पण आहे. मग मला आठवलं की पंढरपूर म्हणजे सगळ्या संतांची मांदियाळी, सगळ्या संतांचं माहेर. आणि विठ्ठल रखमाई तर मायबाप, चंद्रभागा ही बहीण, पुंडलिक हा बंधू. आणि हे सगळं आठवून मग एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. माहेरची आठवण आली की सगळ्यांचं असं हृदय, म्हणजे त्या संतांना असं इतकं उचंबळून येतं, पंढरपूरला जायचंय, माऊलीला बघायचंय. जायला मिळालं नाही तरी जाग्यावर बसून सगळ्यांनी हेच सांगितलं, परत नाम
नामस्मरण जागेवर बसून करा. नाही जायला व्हायला पंढरपूरला हरकत नाही, तुम्ही मनाने करा. हेच सगळ्यांचं वाक्य होतं. एकनाथ महाराजांना तसंच वाटलं की आपण जेव्हा जातो, माऊली तिथं उभी असते, जशी एखादी महिला लग्नानंतर पहिल्यांदाच गेलेली असते, माहेरी जाते, आईला समोर बघून कसा आनंद होत असेल, तसा आनंद एकनाथ महाराजांना झाला त्या अभंगामध्ये. हा आनंद सगळ्याच संतांना होतो. विठ्ठलाचं नाव घेतलं की सगळ्या संतांना तसं भरून येतं ते. हा आनंद कसा आहे त्यांनी सांगितलं. स्वामी सत्य हे शाश्वत, स्वामी नसे केवळ भास. स्वामी असती मंदिरात, स्वामी वसती मना मनात. स्वामी कृपेचा सागर, स्वामी मायेचे माहेर. स्वामी सत्य जे शाश्वत, स्वामी नसे केवळ भास. स्वामी सत्य जे शाश्वत, शाश्वत म्हणजे काय, चिरकाळ टिकणारं. सत्य हे कायम टिकतं, असत्य जे असेल ते कधीतरी उघडं पडतं. जे सत्य गोष्ट आहे ती हजारो वर्ष झाली तरी तशीच राहते, ती त्याची खात्री आहे, हे असंच राहणार. आणि स्वामी नसे केवळ भास, हा शब्द प्रयोग जे ह्या मार्गामध्ये एखाद्या कामाकरता फक्त आलेले असतात ना, त्यांना हा उपयोगी पडतो. महाराजांच्याकडे यायचं, माझं अमुक अमुक एक काम व्हावं, काम झालं नाही, परत फिरकायचं नाही, मग छे म्हणे तिथं काय स्वामींनी काय माझं काम केलं नाही. ते ह्या मार्गात असणारे लोकसुद्धा एखादं काम जर का मनाविरुद्ध घटना घडली ना की ते ह्या मार्गातनं बाहेर पडतात. ते महाराज नाहीच. मग त्यांच्याकरता हा शब्द प्रयोग की स्वामी नसे केवळ भास. स्वामी हे सत्य शाश्वत आहेतच, 100% आहेत महाराज, 1000% आहेत. आपलं काम होत नाही म्हणजे आपण काहीतरी चुकतो म्हणून काम होत नाही, तो दोष महाराजांना देतात ते. आणि मग महाराज नाहीत म्हणून ते त्या मार्गातनं बाहेर पडायचं. त्यांच्या दृष्टीने मग हा भासच आहे. महाराजांच्यावरती ताबा कोणाचाच नसतो. पंढरपूरचीच गोष्ट आहे. पंढरपूरला महाराजांना जेव्हा राहत होते, तिथल्या बायका ज्या साधूच्या आश्रमात राहत आहेत, साधूंनी असं वाटलं की आता महाराज आपल्याकडे राहत आहेत, आपण जेव्हा बाहेर जाऊ तेव्हा महाराज कुठे जायला नको तिथून निघून. त्यांनी बाहेरनं कुलूप लावलं. त्या साधूंचं नाव मला वाटतं बहुतेक भुऱ्या बाबा असं काहीतरी होतं. त्यांनी ते कुलूप लावलं आणि आले. चंद्रभागेपर्यंत गेस्तोपर्यंत बघितलं तर चंद्रभागेच्या त्या वाळवंटात महाराज वाळूमध्ये खेळत बसले. मग म्हटलं हा सत्य आहे का भास, हा प्रश्न त्यांना पडला होता. त्यांच्यावर महाराजांच्यावर जर का तुम्ही हुकूमत गाजवायला गेलात, त्यांना जर का तुम्ही ताब्यात ठेवायला गेलात, तर हे असंच दिसणार काहीतरी. ते परत येऊन त्यांनी खोलीत बघितलं तर महाराज परत खोलीमध्ये आहेत बसलेले. असा हा त्याला तो खेळवत ठेवलं. तो जेव्हा शरण आला की नाही महाराज, तुम्हाला बंदिस्त करण्याची लायकी माझी नाही आहे, मी चुकलो, मला क्षमा करा. मग महाराजांनी सोडलं त्याला. तर ठीक आहे, मी आहे, इथेच आहे, मी कुठं जात नाही, जोपर्यंत माझी मर्जी आहे तोपर्यंत मी इथे राहणार, माझी कृपादृष्टी तुमच्या पंढरपूर वासियांच्यावर राहील, पण तुम्ही म्हणता म्हणून मी इथे नाही राहणार, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी आहे. हा सगळा प्रवास पुढच्या कडव्यापर्यंत असा येतो की स्वामी अथ आणि अंत, स्वामी अथांग अनंत, स्वामी अथ आणि अंत, स्वामी अथांग अनंत, स्वामी निर्गुण सगुण, स्वामी पंचत्वाची खूण, स्वामी पिंडिते ब्रह्मांडी, स्वामी विश्वाचा हो आस, स्वामी शरीराचा हा श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास. स्वामी अथ आणि अंत. अथ म्हणजे सुरुवात प्रत्येक गोष्टीची. आपण जर का आपण मंत्र किंवा काही श्लोक असतो बघा ना, अथ मंत्र म्हणजे इथं सुरुवात होती.
इति तिथं संपलं. कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपण स्वामी भक्त आपण लगेच मनामध्ये पहिलं येतं श्री स्वामी समर्थ. काही बघा, एखादी गोष्ट तुम्ही लिहायला बसलात तर पहिलं श्री स्वामी समर्थ नाव असं लिहिलं जातं त्याच्यात. कुठल्याही गोष्टीची सुरुवात, हा जो विश्वाचा जो संपूर्ण पसारा आहे त्याची सुद्धा सुरुवात स्वामींच्यापासून झाली आणि त्याचा शेवटही स्वामींच्यापाशीच होणार. स्वामी अथांग आनंद, अथांग, अथांग कशाला म्हणतात? समुद्र. समुद्राचा तळ आपल्याला कधी त्याचा थांग लागत नाही, तसं स्वामींच्या मनाचा कधीच थांग कोणाला लागला नाही. चोळप्पाची जेव्हा सद्दी संपली, चोळप्पाचं जेव्हा त्याच्याकडचं राहणं संपलं, महाराजांनी काय केलं? झोळी फिरवली. 125 रुपये जमले त्यांच्या झोळीमध्ये. चोळप्पाला म्हणले, चोळ्या हे घे, तुझं माझं रिंग फुटलं, ते फिटलं म्हणले. ते 125 रुपये त्या काळात चोळप्पाला मिळाले. त्याला खूप बरं वाटलं. पण पुढं काय घडणार होतं त्याला काय माहिती नाही. महाराजांनी परत त्याच्या घरामध्ये पाऊल टाकायचं नाही हे ठरवलं होतं. का? की त्याला द्रव्यलोभ झाला. कुठलाही माझा भक्त कुठल्याही लोभात अडकता कामा नये असं महाराजांचं असताना त्याला द्रव्यलोभ झाला. आता त्याच्यापासून आपण दूर जायचं आहे. त्याचं जे काय देणं होतं ते त्याला देऊन टाकलेलं आहे त्यांनी महाराजांनी. पण कोणालाच काही कळलं नाही. फक्त त्यांना सगळ्यांना दिसलं की 125 रुपये त्यांनी गोळा करून दिलेत चोळप्पाला. स्वामी निर्गुण सगुण परब्रह्म आहे. ते परब्रह्म हे निर्गुण स्वरूपातच असतं. पण आपल्या भक्तांच्या सोयीसाठी वेगवेगळी रूपं घेतं. आपण अण्णांनी दिलेलं जर का वास्तुदोष निवारक यंत्र आपण जे घरावर लावलेलं आहे त्याच्यामध्ये खाली 3 श्लोक आहेत. त्या 3 श्लोकांमध्ये तो उल्लेख आहे की जो भक्त, आपला भक्त आपापल्या परीने आपापल्या दैवतेचं रूप मनामध्ये आणत असतो. जो गणपती भक्त असेल तो गणपतीचं रूप डोळ्यामध्ये आणतो, मनामध्ये आणतो. जो देवीचा भक्त असेल तो देवीचं रूप मनामध्ये साठवतो. जो दत्ताचा भक्त असेल तो दत्ताचं रूप मनामध्ये साठवतो. पण सगळं करून ते ब्रह्म एकच आहे. आणि आपलं तिसरं वाक्य की आपल्या भक्तांसाठी हे परब्रह्म जे आहेत त्यांनी वेगवेगळी रूपं घेतलेली आहेत. वास्तुदोष निवारक यंत्र जर का आपण बघितलं आपल्या घरामध्ये आपण सगळ्यांनी लावलेलं आहे. ते आपल्या भक्तांच्यासाठी सगुण रूपात उपासना खूप सोपी ठरते. आपण जर का डोळे बंद करून सांगितलं आपण तुम्ही जर का जप करा, कशाचा जप करायचा आहे? प्रत्येकाचं दैवत वेगवेगळं असेल. देह धारण केल्यानंतर उपासना करायला सोपी जावी म्हणून त्या परब्रह्माने ते देह धारण केलेले आहेत, अवतार घेतलेले. त्याच्याकरता विष्णूंचा अवतार जो रामाचा घेतला, श्रीकृष्णाचा घेतला, तो त्या त्या भक्तांना त्या त्या योगाकरता तो घेतलेले अवतार होते. त्या रूपामध्ये जर का आपण बघितलं, स्वामींना ह्या रूपात बघितलं तर श्री स्वामी समर्थ हा जप करायला आपल्याला सोपं जावं. निर्गुणाची उपासना ही त्याच्यानंतरची आहे. साधक जेव्हा ह्या सगळ्या मार्गातनं जेव्हा पुढे पुढे जात असतो आणि मग हळूहळू निर्गुण, निराकार, कुठलाही आकार नाही. गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे की श्री गुरु ज्या गुप्त झाले त्यांनी ज्या पादुका दिल्या त्या पादुका निर्गुण पादुका म्हणतात. का? तर त्याला कोणताच आकार नाहीये असं मला वाटतंय. गुरुचरित्र मी परत सांगतो, गुरुचरित्रामध्ये हल्ल्याळ साहेबांचे इतकं ज्ञान, हल्ल्याळ साहेबांचे इतकं वाचन कोणाचं नाही. गुरुचरित्र जर का कोणाला शंका असेल काही तर आपण जरूर हल्ल्याळ साहेबांना तुम्ही विचारा कसं त्याचं वाचन करायचं असतं, कसं त्याचं पठण करायचं असतं. ते मी कधी कधी फक्त दाखले देत असतो. तर त्या पादुका निर्गुण पादुका, त्याला आकार काय नाही. पण श्री गुरुंनी सांगितलं की मी माझं वास्तव्य त्याच्यामध्ये आहे. आज अण्णांचं वास्तव्य सूक्ष्म रूपाने आपल्या सगळीकडे त्यांची जी केंद्र आहेत तिथे सूक्ष्म रूपाने ती आहे. निर्गुण, निराकार, कुठल्या रूपात येतील काय माहिती नाही, कुठे असतील माहिती नाही. आपण आपल्या हृदयात त्यांना फक्त ठेवायचं कायम, कोणताही आकार असू देत. तो जो छबी आहे, अण्णा जे समोर बसलेले असतात ते आपण मनात ठेवून आपण जप केला. परत आलं सगुण उपासना. अण्णांचा फोटो तिथे पाहिजेल, मग तो पाहिजेलच का आपल्याला? सुरुवात करा.
फोटोकोडा असं डोळे भरून बघायचं आणि मग डोळे मिटून तुम्ही उपासना करा. स्वामींच्या फोटोकोडा बघा, डोळे भरून बघा, डोळे मिटून उपासना सुरू करा. हा पुढचा मार्ग झाला तो. आणि स्वामी पिंडी ते ब्रह्मांडी म्हणले किंवा हे स्वामी पंचत्वाची खूण, पंचत्व आपलं हे संपूर्ण जो ब्रह्मांड जे तयार झालेलं आहे, पृथ्वी जल वायू आकाश तेज जे आपण म्हणतो 5 तत्व, आपलं शरीर पण त्या 5 तत्वांनीच तयार झालेलं आहे. पिंड म्हणजे आपण एखाद्या शरीराचा जो बांधा म्हणतो की नाही, की एखाद्याचा पिंडच तसा आहे, अमुक एक आहे. आणि ब्रह्मांडी आपल्यात पण स्वामी आहेत, ब्रह्मांडात पण स्वामी आहेत. ब्रह्मांड म्हणजे कुठं आपल्याला दिसताना आपली पृथ्वी आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, ग्रहमाल, असे 12 ज्या ग्रहमाला किंवा 12 सूर्य 12 चंद्र जे दिसतात तेव्हा आपलं ब्रह्मांड पूर्ण होतं. हे एक ब्रह्मांड झालं. आणि अशी स्वामींचा आपण जो आरतीमध्ये किंवा जो जय जयकार करतो, अनंत कोटी ब्रह्मांड नाही, अनंत कोटी ब्रह्मांड म्हणजे कोटी ब्रह्मांडाच्या नायक महाराज. बघा, एक सूर्य एक चंद्र आपण आपलं समजतो तसं नाही. पृथ्वीला 12 सूर्य आहेत, 12 आकाशगंगा आहेत, हे सगळं मिळून एक ब्रह्मांड होते. आणि असे अनेक ब्रह्मांडाचे नायक ते आहेत ते. त्यामुळे पृथ्वीवरचे काय किंवा ब्रह्मांडातले काय, शेवटी सगळीकडं महाराजच. स्वामी अथ आणि अंत, स्वामी अथांग अनंत, स्वामी निर्गुण सगुण, स्वामी पंचत्वाची खूण, स्वामी पिंडी ते ब्रह्मांडी, स्वामी विश्वाचा हो आस. आस आस म्हणजे आधार किंवा आशा म्हणू किंवा भरोसा म्हणू. एखादा गोल, पृथ्वी कशी गोल आहे ती कशाभोवती ती फिरणार, तर त्याला आस पाहिजे. आपल्या गाडीचं चाक असतं, ते फिरणार कसं, त्याला मध्ये काहीतरी जे आपण स्पोक म्हणतो किंवा त्या तारा असतात किंवा ॲक्सल जो म्हणतो असतो, तो त्याच्या भोवती फिरलं. म्हणजे सगळ्यात प्रमुख काय झालं, तो आस, तो भक्कम पाहिजे. तो आसच स्वामी आहेत, हेच भक्कम आहेत. आपल्याला पाठीशी आपले स्वामी आहेत, हाच भक्कमपणा आपल्याला मिळालेला आहे. हा भक्कमपणा महाराजांच्याशिवाय कोणीच देऊ शकत नाही. कोणताही संत बघा, कोणताही देव, कोणी असं सांगितलं नाही की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. महाराजांनी फक्त सांगितलेलं आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. कोणतंही संकट येऊ देत, कोणतीही परीक्षा असू देत, कोणतंही काम असू देत, महाराजांचं स्मरण करा, अण्णांचं स्मरण करा. आपलं काम 100% मार्गे लागलेलं असतं. हा सगळा गीताचा जो निरूपणाचा जो भाग होता, तर एकदा परत सगळं गाणं म्हणण्याचा एकदा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर प्रबोधन थांबून आपली पालखी सेवा सुरू होईल. स्वामी शरीराचा हा श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास, स्वामी शरीराचा हा श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास, स्वामी आशिष मिळती त्यास, स्वामी सेवेची धरी जो कास, स्वामी शरीराचा हो श्वास, स्वामी नामाची लागो ध्यास. स्वामी असती मंदिरात, स्वामी वसती मनामनात, स्वामी कृपेचा सागर, स्वामी मायेचे माहेर, स्वामी सत्य जे शाश्वत, स्वामी नसे केवळ भास, स्वामी शरीराचा हो भास, स्वामी नामाचा लागो ध्यास. स्वामी अथ आणि अंत,
स्वामी अथांग अनंत, स्वामी निर्गुण सगुण, स्वामी पंचत्वाची खूण, स्वामी पिंडिते ब्रह्मांडी, स्वामी विश्वाचा हो आस, स्वामी शरीराचा हो श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आत्ता आपण हे गीत ऐकलं, स्वामींचं गीत ऐकलं, तर सद्गुरूंना मी थोडंसं एखादा प्रश्न विचारला तर चालेल ना? सद्गुरूंना चालेल ना? पहिल्यांदा विचारतो, आपल्याला चालेल ना? एक छोटासा एक प्रश्न विचारतो. सद्गुरूंनी हे गीत लिहिलं, तर आपल्याला पहिल्यांदा गीत लिहिण्यापूर्वी आपल्या मनामध्ये काय आलं होतं? म्हणजे कसं, की सुरुवात कशी झाली, काय गीत लिहावं वगैरे, हे गीत आत्ताचे जे गीत लिहिलेलं आहे त्याबद्दल. ते देव नाही देव्हाऱ्यात हे गाणं सकाळी ऐकलं आणि मी म्हणलं की साधारण त्या चालीवरती आपल्याला काय लिहिता येईल का असं बघू म्हणलं होतं. ते ती चाल खूप आवडली आणि सारखी दिवसभर मग तीच डोक्यात आली. म्हणजे बाकी असं विशेष काही नव्हतं, गीत आज लिहावं असं काही नव्हतं. त्या दिवशी सकाळी ते गाणं ऐकलं आणि त्याच्यानंतर रात्री हे 11 वाजता हे गाणं मी लिहायला बसलो आणि अक्षरशः 20 मिनिटात म्हणजे 11:20 पर्यंत सगळं लिहून पूर्ण झालं होतं. श्री स्वामी समर्थ. मला एखादा प्रश्न, आपण परीक्षेचं बघतो, आपण परीक्षेमध्ये एखादा प्रश्न आला आणि त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. आपण अभ्यास केलेला असतो आणि त्याचं उत्तर लिहायला सुरुवात करतो आणि ते उत्तर लिहिण्यासाठी सुद्धा आपल्याला 20 मिनिटं पुरत नाहीत. तर हे 20 मिनिटात गीत लिहिणं हे माझ्यासाठी तरी अशक्य कोटीतली गोष्ट आहे. मला वाटतं हे अतिशय अवघड कामगिरी आहे. म्हणजे हे कार्य अवघडच आहे. फक्त ह्याच्यासाठी फक्त कसं स्वामींचा आशीर्वाद पाहिजे. प्रत्यक्ष सद्गुरू म्हणजे दादांचा अंश आहेत, तर त्यांच्यासाठी खरं कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आपण हे गीत ऐकलं, ज्या गीतामध्ये प्रत्येक ओळीत सुरुवात जी आहे ती स्वामीने झाली. म्हणजे आता ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, स्वामी शरीराचं हो श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास. असं हे स्वामी, हे पुढचं स्वामी ह्याचे माहेर, मायेचे माहेर, ते सुरुवात स्वामी असं. आता आपण एखादं पद्य जे म्हटलं, म्हणजे एखादं गीत म्हणजे असं बघितलं, कविता लिहिली असती, तर ते कसं असतं की सुरुवात काहीतरी वेगळी असते, पण शेवट, ओळीची शेवट तो जो असतो तो काहीतरी एका ह्याच्यामध्ये येतो. त्याला अनुप्रास अलंकार तो म्हणतात, वारंवारता येते त्यामध्ये. पण हा या ठिकाणी वारंवारता कुठं आलेली आहे? सुरुवातीच्या वाक्यामध्ये, म्हणजे सुरुवातीला आलेली आहे. स्वामी म्हणजे काही जरी झालं तरी सुरुवात कशी स्वामीने होती, शेवट काही का असेना. स्वामी मायेचे माहेर, स्वामी आपण जे म्हणतो, तर हे असं, तर हे असं हे कसं आपल्याला, म्हणजे स्वामी पुढची सुरुवात, स्वामी पुढची सुरुवात, असं हे आपल्याला कसं हे सुचलं किंवा कसं हे झालं याबद्दल. दोन ओळी लिहून झाल्यानंतर सुरुवातच स्वामींनी झाली, तर म्हणलं पुढच्या प्रत्येक ओळीत स्वामी येऊन कसं आपल्याला पुढचं जमेल तसं आपण करत जाऊ. 2 ओळी झाल्या की स्वामी शरीराचा श्वास
आणि स्वामी नामाचा लागो ध्यास. मग पुढचा आला की स्वामी आशिषे मिळते त्याला. आणि स्वामी सेवेची जो कास, मग सगळीकडे स्वामी स्वामी येत गेलं. लिहिताना मला वर स्वामी, त्या खाली स्वामी, त्या खाली स्वामी म्हटलं. मग आता आपण असं करू, प्रत्येक ओळीमध्ये स्वामी येतील असं आपण बघू. गीत रचना करणं तसं अवघड आहे. गीताची सुरुवात करायची आणि त्याचा शेवट करायचा, त्यातली 2-3 कडवी जी आहे, तर त्याच्यामध्ये स्वामींचा सगळा पूर्ण सगळं स्वामी कसे आहेत आणि ते शेवटचं ते स्वामी पिंडी ते ब्रह्मांडी, त्याचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे सर्वत्र स्वामी स्वामी आणि स्वामीच आहे. ताईंना मला एक प्रश्न थोडासा विचारायचा वाटतो, म्हणजे फार असं वाटतं. ताई माऊली हे जे सद्गुरू गीत लिहितात, आता त्यावेळेस आपण घरामध्ये काम करत असता, काहीतरी असतं किंवा त्यांच्या आजूबाजूला असतं, तर 15 मिनिटात लिहितात किंवा 20 मिनिटात लिहितात, किंवा एखादं कुठलंही पत्र जे असतात, म्हणजे शुभेच्छा पत्र असतात. आमचा वाढदिवस म्हटल्यानंतर इथं आमच्या ते पर्वणी असते, आमचा एक मोठा सोहळा असतो इथं. सद्गुरू दादा महाराजांचं शुभेच्छा पत्र म्हणजे जगातली सगळ्यात मौल्यवान भेटवस्तू कुठली, तर सद्गुरूंचं त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेलं शुभेच्छा पत्र. त्यामध्ये सगळ्यांचं वर्णन लिहिलेलं असतं, तो माणूस कसा आहे. तर तसंच ह्याच्यामध्ये स्वामींचं त्यांनी लिहिलेलं आहे. ताई आपण फक्त एवढं सांगा की सद्गुरू लिहित असताना आपण त्यांच्या आसपास असतो किंवा कसं ते हे करत असतात, हे आम्हाला माहिती नाही, तर फक्त आपणच फक्त सांगू शकता. श्री स्वामी समर्थ. हो, कालचं पण हे गाणं 20 मिनिटातच त्यांनी तयार केलं. काय होतं त्या गाण्याप्रमाणेच, त्यांच्या चालीप्रमाणे ते स्वामींकडे पाहून ते चालू होतं त्यांचं गाणं. ते श्री स्वामी आणि परमपूज्य अण्णा महाराज असे तिथं त्यांनी इथं एक अण्णांचा फोटो आहे आणि स्वामींची मूर्ती आहे, आणि त्या ठिकाणी ते बसतात आणि त्यांना नमस्कार करतात आणि गीताला सुरुवात करतात, कुठलाही कार्यक्रमाला सुरुवात करतात. तर साधारणतः हे अशाच गोष्टी घरामध्ये सुद्धा घडत असाव्यात. अशी ही स्वामींची सेवा ही इथं जी चालू आहे. मला एक आधी सुरुवातीला एक सांगायचं होतं की हे जे प्रबोधन जे चालू असतं सद्गुरूंचं, तर आपण प्रबोधनापूर्वी आपण मनामध्ये एखादा प्रश्न घ्यावा. कुठलाही प्रश्न सद्गुरूंना विचारायचा आहे, तर तो प्रश्न आपण मनामध्ये घ्या. आणि सद्गुरूंचं प्रबोधन चालू झाल्यानंतर, सद्गुरूंचं प्रबोधन जेव्हा संपतं, तेव्हा आपल्याला कळतं की त्यामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपोआप मिळालं. असं हे सद्गुरूंचं प्रबोधन आहे. पुन्हा एकदा आपण स्वामींचा जय जय करूया. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. पालखी सेवा सुरू होत आहे. स्वामी हो, सर्व स्वामी भक्तांना एक सूचना आहे. जे स्वामी भक्त पालखीबरोबर येणार आहेत, आज आपण पालखी मार्गामध्ये थोडा बदल केलेला आहे. आज पालखी आपली माती गणपतीच्या इथे जाणार आहे, तर याची सर्वांनी नोंद घ्यायची. दुसरी एक सूचना आहे, कोकण विभागातील जे आपले सेवेकरी आलेले आहेत, खास करून जे भजन म्हणणारी मंडळी आहेत, ती पालखीच्या पुढे असतील, त्याच्यानंतर पालखी असेल आणि मग मागे सगळे आपले सेवेकरी असतील. या क्रमाने जाईल. आत्ता दर्शनासाठी कोणीही पुढे यायचं नाहीये, पालखीसाठी मार्ग रिकामा करून द्यायचा आहे. एका वेळी सगळ्यांना नम्र विनंती, कोणीही गर्दी करू नका. आज प्रचंड गर्दी वाढलेली आहे, पण प्रत्येक सेवेकरी इथे आपल्या सेवेसाठीच आहेत, आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पालखी मार्गस्थ होऊ द्या. आत्ता दर्शनाची कोणीही घाई करू नका. स्वामी. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.